स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली आदरांजली। करवीर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या मूळ गावी सडोली खालसा इथं विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे। 23 मे 2024 रोजी पी.एन. पाटील यांचं निधन झालं होतं। यानंतर कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली होती। आज पी.एन. पाटील यांचा प्रथम स्मृतिदिन करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथं आयोजित केला होता। यावेळी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील, काँग्रेसचे नेते धीरज देशमुख, आमदार ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय बाबा घाटगे, के.पी. पाटील, राजेश पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवारसह संपर्क प्रमुख विजय देवणे, शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, समरजित घाटगे, गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन अरुण डोंगरे, ज्येष्ठ संचालक विश्वास आबाजी पाटील, पी.डी. धुंद्रे आणि गोकुळचे सर्व संचालक मंडळ, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील यांच्यासह संचालक मंडळ तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सहकार अधिक क्षेत्रातील मान्यवर आणि पी.एन. पाटील प्रेमी कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली। यावेळी उपस्थितांनी पी.एन. पाटील यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील आणि केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील, तेजस्विनी राहुल पाटील यांचं सांत्वन करून धीर दिला। यावेळी उपस्थित महिला आणि पी.एन. पाटील प्रेमींना आठवणींना उजाळा देत असताना अश्रू अनावर झाले। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।